पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमच्या वतीनं रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे यंदाच्या वर्षीही होतकरू विद्यार्थ्यांना समितीचे अध्यक्ष रायलिंग आडम यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले। दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थानममध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंदिराचे मुख्य पुजारी श्री गुणास्वामी यांच्या हस्ते वेद मंत्रोच्चारात वह्यांचे पूजन करण्यात आले। समर्पयामि वाहयामि समर्पयामि तयोः अर्घ्यं समर्पयामि बालार्घ्यं पाद्यं समर्पयामि आदुनीयं समर्पयामि उदारकेन स्नापयामि ओम आपो स्थापयामवस्नानमोचेदातरः हेरणाय चक्षुषे योवस्वदमोरक्षसिंहिर्मा यर्घ्यं परिकल्पयामि गङ्गाय मित्रवर्गाय वाद्यरूपिण्ये विष्णोदरूपिण्ये नमः विष्णोदं परिकल्पयामि प्रियाय नमः गच्छ 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 विद्यास्य देवदत्तुरादं अग्नेप्राणो प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा देवतार्थे श्री श्वेतवराहकल्पे वैवास्पदानन्तरे कलियुगे श्रीरङ्गस्योत्तरेक्षदेशे श्रीकृष्णाकार्ययोगदेशे भगवताचार्यकैङ्कर्यरूपेण वेदोक्तमन्त्रपुष्पान् समर्पयामि। पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये सोलापुरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात। मंदिराच्या वतीनं गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येतो। यंदा तपपूर्तीचे वर्ष असल्याचे सचिव व्यंकटेश चिलका यांनी सांगितले। या कार्यक्रमास मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त पालखी सेवक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रोजी जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी पूर्व भागातील विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।